नमस्कार. आज आपण बनवणार आहोत व्हेज दम बिर्याणी. त्याच्याबरोबर रायता. त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून आज आपण बनवणार आहोत व्हेज दम बिर्याणी. त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ चांगले 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यातलं पाणी काढून तांदूळ भिजण्यासाठी अर्धा तास ठेवलेले आहे. त्याच्यानंतर मी 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत आणि हा कांदा थोडा पॅनमध्ये हलकासा गरम करून घेतलेला आहे. त्यातला ओलसरपणा सुकून दिलेला आहे. आता आपल्याला हा कांदा नंतर तळायचा आहे. याच्यानंतर आता त्यासाठी आपल्याला भाज्या लागणार आहेत. व्हेज बिर्याणीसाठी मी 150 ग्राम पनीर घेतलेला आहे, 1 वाटी फुलकोबी घेतलेला आहे, वरचं त्याचं थोडंसं कट करून दंड्या पण कट करून घेतलेला आहे, 1 वाटी बटाटा जसं भाजीला चिरतो तसं चिरून घेतलेला आहे, अर्धी वाटी गाजर चिरून घेतलेला आहे, अर्धी वाटी मटर चिरून घेतलेला आहे, अर्धी वाटी बीन्स कट करून घेतलेला आहे आणि अर्धी वाटीपेक्षा जास्त टमाटर कट करून घेतलेला आहे, अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यासाठी घ्यायचा आहे खडा मसाला. मी घेतलेला 2 तमालपत्र, 3 काळी, 2 काळी मिरी, 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चक्रफुलाचे तुकडे झालेले आहे, 1 चक्रफूल पण तुम्हाला 2 भाजीमध्ये घालायचे. भाज्या 15 मिनिटं 50% शिजून बंद गॅस करून ठेवलेला होता. आता आपल्याला भात तयार करायचा आहे. भातासाठी 1 चमचा जिरे घातलेला आहे, 2 काळी मिरी, 2 लवंगा आणि 1 तेजपत्ता, मिरच्या 4-5 मिरच्या मी उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, तूप चांगलं गरम होऊन दिलेलं आहे. पुदिन्याचे पाने घेतलेले आहे, थोडी कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे, पुदिन्याचे पाने त्यासाठी अर्धा चमचा हळद आहे, आणि आता ते तुम्हाला 1 चमचा असा बिर्याणी मसाला आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे, चवीनुसार मीठ आहे, 1 चमचा धनिया पावडर आहे आणि 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट आहे आणि 1.5 चमचा बडी मिरची पावडर आहे. आता आपल्याला ज्या पातेल्यामध्ये दम द्यायचा आहे बिर्याणीला ते पातेलं घ्यायचं आहे. जाड बुडाचं पातेलं पाहिजे आणि भांडं कुठलंही भांडं तुम्ही जाड बुडाचं घेऊ शकता, पण भांडं पसरट पाहिजे. त्यासाठी मी आता कोबी घातलेला आहे, बटाटा घातलेला आहे, टमाटर घातलेला आहे, मटर घातलं आहे, पनीर घालायचं गाजर घातलेला आहे, बीन्स घातलेले आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला खडे मसाले याच्यात घालून घ्यायचे आहेत. अर्धे वाटी दही सगळे खडे मसाले याच्यामध्ये ह्या भाज्यांमध्ये टाकायचे आहेत. त्याच्यामुळं आपल्या भाज्यांना मसाल्याचा फ्लेवर वेळेवरतीच तुम्हाला बुंदी ह्याच्यात घालायची. अशा प्रकारे